आज मला प्रश्न विचारायचा आहे या देशाच्या शिक्षण मंत्र्यांना आणि पालकांना. आपण मुलांना शिक्षणासाठी प्रसन्न वातावरणात पाठवतोय की तणावाच्या कोठडीत? सध्या देशात नीट पेपर फुटीचं जे महाभयंकर रॅकेट समोर आलंय ते फक्त एका परीक्षेपुरतं मर्यादित नाही, त्याच्या मुळाशी कोचिंग माफिया, डमी कॉलेजेस आणि भ्रष्ट यंत्रणेचं असं साटलोटं ज्याने उभ्या पिढीचं भविष्य पणाला लावलंय. आज कोटामध्ये किंवा पुण्यात मुलांनी आत्महत्या करू नये म्हणून हॉस्टेलच्या पंख्यांना जाळ्या बसवल्या जात आहेत. पण विचार करा, दोष त्या पंख्यांचा आहे की त्या व्यवस्थेचा, जिथे लाखो रुपये मोजूनही मुलांना तणावविरहित परीक्षा देता येत नाही आणि प्रामाणिक मेहनतीचा लिलाव केला जातो. ज्या वयात मुलांच्या पंखांना बळ द्यायचं त्या वयात आपण त्यांच्या भोवती एज्युकेशन रॅकेटचा फास आवळतोय. हे आपलं सामूहिक अपयश नाही का? नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. आपण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करा आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रत्येक पालकांना त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं इथेच मिळतील. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मंडळी, हा विषय केवळ अभ्यासाचा उरलेला नाही. कोचिंग क्लासेस हे आता कॉर्पोरेट माफिया झाले आहेत. त्यांना रिझल्ट हवाय, कारण रिझल्ट विकून त्यांना पुढच्या वर्षाचे कोट्यवधी रुपये कमवायचे आहेत. आणि हा रिझल्ट लावण्यासाठी मग सुरू होतंय साटलोटं. पेपर सेट करणाऱ्यांपासून ते परीक्षा केंद्रापर्यंत अनेक क्लासेसवाल्यांचे हात पोहोचले आहेत. जेव्हा 3 मेला पेपर फुटतो तेव्हा तो प्रश्न फक्त एका परीक्षेचा नसतो, तर तो या क्लासेसवाल्यांच्या नफ्याचा असतो. पेपर फोडणाऱ्या धुरंदरांना हाताशी धरून काही लाखात पेपर खरेदी करायचा आणि आपल्या क्लासचा रिझल्ट लावून पुन्हा करोडोंची जाहिरात करायची. हा शिक्षणाचा शुद्ध बाजार मांडलाय या लोकांनी. लातूरच्या एका पालकाने तर याचा भांडाफोड केला आहेच. त्यामुळे पोलीस तपासात या गोष्टी पुढे येतीलच. पण आज ज्युनियर आणि सिनियर कॉलेजचं अस्तित्व काय उरलंय? कॉलेज फक्त डमी नावापुरतं राहिलंय. शिक्षक पात्र आहेत, पगार सरकारी घेतात, मात्र वर्गात विद्यार्थीच नाहीत. मग स्पर्धा परीक्षांचा संपूर्ण अभ्यासक्रम कॉलेजमध्येच पूर्ण झाला पाहिजे असा नियम सरकार का करत नाही? मंडळी, आपण ज्याला इंटिग्रेटेड कॉलेज म्हणतो तो प्रत्यक्षात शिक्षणाचा काळा बाजार आहे. कॉलेज आणि कोचिंग क्लासेसचं असं साटलोटं असतं की कॉलेजला फक्त कागदोपत्री हजेरी लावायची आणि दिवसभर क्लासच्या कोठडीत बसायचं. यात तोटा कुणाचा? तर त्या प्रामाणिक शिक्षकाचा जो कॉलेजमध्ये शिकवू इच्छितो पण त्याला विद्यार्थीच मिळत नाहीत, आणि त्या पालकाचा ज्याला कॉलेजची भरमसाठ फी भरून पुन्हा क्लासचे 2-3 लाख मोजावे लागतात. हे दुहेरी शोषण थांबवण्यासाठी एक देश एक अभ्यासक्रम कॉलेजमध्येच का राबवला जात नाही? जर कॉलेजमध्येच दर्जेदार शिक्षण मिळालं तर त्या खाजगी क्लासेसच्या घशात लाखांच्या रकमा घालायची गरज काय? पण हे सरकार करणार नाही, कारण शिक्षण संस्था आणि हे कोचिंग माफिया यांचे लागेबांधे राजकारण्यांशी आहेत. धोरणात बदल करण्याऐवजी व्यवस्थेतील जबाबदार लोक पोकळ चर्चा करत बसतात. हॉस्टेलच्या पंखांना स्प्रिंग लावणं किंवा जाळ्या लावणं हा उपाय आहे का? मुलांच्या मनावरचा ताण कमी करण्याचं सोडून आपण त्यांना पिंजऱ्यात बंद करतोय. मुलांना पेपर फुटीच्या बातम्या आणि रिझल्टच्या दबावाखाली टाकायचं आणि मग त्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये म्हणून सुरक्षेचे उपाय करायचे. ही कसली निर्गुण मानसिकता आहे? उदाहरणच द्यायचं झालं तर राजस्थानचं कोटा किंवा महाराष्ट्रातील लातूर, पुणे सारखी शहरं पहा. तिथे मुलांच्या हॉस्टेलचे पंखे अँटी सुसाईड केले जात आहेत. अहो, तुम्ही यंत्रणा सुधारण्याऐवजी मुलांचे टोकाचे पाऊल उचलण्याचे मार्ग शोधताय आणि ते बंद करण्यासाठी उपाय करतात. ही कसली प्रगती? जपान किंवा फिनलंड सारख्या अनेक देशातील शाळांमध्येच
स्पर्धा परीक्षांची तयारी केली जाते. मग आपल्याकडेच हे कोचिंगचे फुटपाथ का फोफावले आहेत? कारण इथल्या राज्यकर्त्यांचे स्वतःचे खाजगी क्लासेस किंवा शिक्षण संस्था आहेत. जोपर्यंत हे हितसंबंध तुटत नाहीत तोपर्यंत पेपर फुटतच राहणार आणि मुलांच्या जीवाशी खेळही सुरूच राहणार. अशीच परिस्थिती राहिली तर उद्या हा देश सुशिक्षित तरुणांचा नाही तर नैराश्याने ग्रासलेल्या रुग्णांचा तयार होईल. मग याला जबाबदार कोण? फक्त माफियाच नाहीत तर ठोस बदल न करणारे शासन आणि केवळ मार्कांच्या मागे धावणारे आपण पालकही आहोत. आता वेळ आली आहे कठोर धोरण आखण्याची आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची. ज्युनियर कॉलेजमध्येच नीट आणि JEEचं शिक्षण सक्तीचं करा. खाजगी कोचिंग क्लासेसची समांतर व्यवस्था मुळासकट उखडून फेका. जे क्लासेस पेपर फुटीच्या रॅकेटमध्ये सहभागी आहेत त्यांच्या मालकांना देशद्रोहाच्या कलमाखाली जेलमध्ये सडवा. शिक्षणाचा व्यापार थांबला नाही तर या देशातली गुणवत्ता केवळ पैशांच्या जोरावर लिलावात निघेल. विचार करा, एका नीटच्या पेपरसाठी 40 लाख रुपये दिले जातात. जर एखाद्या रॅकेटने 50 विद्यार्थी शोधले तर ही रक्कम 20 कोटींच्या घरात जाते. 20 कोटींच्या नफ्यासाठी यंत्रणेतल्या एखाद्या भिकार अधिकाऱ्याला 1-2 कोटी लाच देणं या माफियांच्या डाव्या हाताचा खेळ आहे. हे रॅकेट फक्त बिहारमध्ये नाही तर ते तुमच्या आमच्या जिल्ह्यापर्यंत पोचलंय. जोपर्यंत आपण कोचिंग संस्कृतीला आळा घालून कॉलेजला अधिकार देत नाही तोपर्यंत हा करोडो रुपयांचा भ्रष्टाचार थांबवणं अजिबात शक्य नाही. मुलांच्या सुरक्षेसाठी पंख्यांना जाळ्या नकोत तर स्वप्नांना आकाशात मुक्त भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ हवंय. धोरणातली ही दुरुस्ती आजच व्हायला हवी, नाहीतर उद्या पश्चाताप करायलाही वेळ उरणार नाही. तुम्हाला काय वाटतं? कॉलेजमध्येच स्पर्धा परीक्षांची तयारी व्हायला हवी की नको? कमेंट्समध्ये तुमचं ठाम मत मांडा. पाहत राहा त्र्यंबक कापले डिजिटल. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.